जैन समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोल्हापुरात जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीनं स्वतंत्र वसतिगृह उभारण्याच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या मंदिरांना पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरही बैठकीत एकमत झालं। जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाची स्थापना केली आहे। या महामंडळाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी जिल्ह्यातील जैन समाजाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली। त्यानंतर या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। प्रामुख्यानं जैन समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोल्हापुरात महामंडळाच्या वतीनं स्वतंत्र वसतिगृह उभारण्याच्या प्रस्तावावर एकमत झालं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जैन समाजाच्या विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र वसतिगृह महामंडळामार्फत उभारायचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याची आज यामध्ये बैठकीमध्ये माहिती देण्यात आली। त्याबरोबरच खिद्रापूरमध्ये प्राचीन जैन मंदिर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व जैन मंदिरांचा एकत्रित आढावा घेऊन बाहुबली कुंभोजगिरी या तीर्थक्षेत्रांचा एकत्रित मास्टर प्लॅन करून विकास करायचा आणि या जी काही छोटी प्राचीन मंदिरं आहेत, नांदणीमध्ये एक फार मोठा जुना मठ आहे, अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठीचा मास्टर प्लॅन बनवण्याचा निर्णयसुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। शिरोळ हातकणंगले तालुक्यात काही पुरातन जैन मंदिर आहेत। या मंदिरांचं स्थापत्यशास्त्र अतिशय सुरेख आहे। पर्यटनाच्या दृष्टीनं या मंदिरांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली। तसंच जैन समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। जैन समाजाला केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं असं आवाहन ललित गांधी यांनी केलं।